नमस्कार, मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आपल्याकडे उपवास खूप असतात आठवड्यातून. सोमवार, गुरुवार, शनिवार त्यावेळेला आपण काहीतरी फराळाचं करत असतो. तर आपण इथे आज फराळाचा चिवडा बनवणार आहोत उपवासाचा. तर तो तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता, खराब न होणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. चिवडा बनवण्यासाठी आपण बटाटे घेतलेले आहेत. एलआर पोटॅटो हे आहेत, स्टार या पोटॅटो मध्ये नाहीये. त्यामुळे हा चिवडा आपल्या शरीरासाठी चांगलाच आहे. तर त्यातल्या त्यात आपण आता थोडंफार तेलाचं तर खातच असतो, पण त्यातल्या त्यात जेवढे स्टार कमी आपण खाऊ तेवढं चांगलं. तर तुमच्याकडे जर हा बटाटा भेटत असेल तर हा बटाटा वापरा. किमतीमध्ये फार फरक नसतो. आणि जर नसेल तर तुम्ही आपल्या रेग्युलर बटाट्याचे सुद्धा हे आपल्या उपवासाचा फराळाचा आपण चिवडा आपण हा बनवू शकतो. तर इथे स्वच्छ धुवून घेतलेले बटाटे मी, आणि ह्याची मला साल काढून घ्यायची आहे. पातळ साल असते ह्याची बघा. हा बटाटा आपण किती वेळ सोलून ठेवला तरी हा लाल पडत नाही. आपला रेग्युलर बटाटा आपण जर का कापला आणि पाण्यात नाही टाकला तर तो लगेच काळपट त्याला कलर येतो, लालसर कलर येतो. तर तसं ह्या बटाट्याचं होत नाही. तर ज्यांच्याकडे हा बटाटा भेटत असेल त्यांनी हा बटाट्याचा कधीही जेवणामध्ये वापरलेला चांगला आहे. तर असे सर्व बटाटे मी इथे सोलून घेणार आहे. इथे आपले बटाटे सोलून झालेले आहेत. आणि ही साल, तर ह्या सालीचा वापर तुम्ही भाजीमध्ये करू शकता. सालीमध्ये बरेचसे घटक असतात, तर स्वच्छ धुवून आणि खराब असतील ते काढून टाकून बाकी या सालीचा वापर तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये करू शकता. कारण भरपूर सारे गुणधर्म आपल्या या बटाट्याच्या सालीमध्ये असतात. पण काही पदार्थ असे असतात की त्यावेळेला आपल्याला हे साल काढावी लागते, तर तुम्ही ह्याचा उपयोग करू शकता. तर आपला बटाटा इथे सोलून झालेला आहे. इथे आपले एकदम जाड किसणी आहे बघा. ही मिडियम साईज आहे, त्याच्यानंतर ही बारीक आहे, ही मिडियम आहे आणि ही जाड आहे. तर ह्याच्याने आपल्याला हे किसून घ्यायचे. आपल्याला हवे तसे इथे बघा ह्याचे छान किसल्या जातात आणि वेळ कमी लागतो. किस आपला एकदम छान हा तयार होतो. जाड पण नाही, पातळ पण नाही. आपण हे सर्व किसून घेणार आहे इथे. बटाटा किसून झालेला आहे. तर आता एका रुमालावरती आपल्याला तेल गरम होईपर्यंत आपल्याला असंच हे थोडस असं पसरवून द्यायचं आहे. जास्त वेळ नाही, आपण तेल वगैरे गरम करेपर्यंतच आपल्याला हे करायचं आहे. आपला किस थोडासा आपण ठेवलेला आहे कपड्यावरती, आणि तेल एकीकडे आपण गरम करत ठेवलेलं आहे. इथे थोडेसे काजू बदाम घेतलेले आहेत मी, एकाचे असे 2 तुकडे करून. शेंगदाणे घेतलेले आहेत आपल्या चिवड्यासाठी, खोबरं आहे आणि कढीपत्ता लागणार आहे आपल्याला. कढईमध्ये तेल आपलं गरम झालेलं आहे. आणि आपल्या रेग्युलर बटाटा, तुमच्याकडे बटाटे मिळत नसतील तर रेग्युलर बटाट्याचा पण आपण फराळ करू शकतो, हे चिवडा करू शकतो फराळाचा आहे. आणि इथे आपण एक 3 ते 4 चमचे इथे पाणी घेतलेलं आहे, आणि त्यामध्ये आपण मीठ घातलेलं आहे अर्धा चमचा फक्त. मीठ आणि पाणी व्यवस्थित आपण इथे मिक्स करून घेतलेलं आहे. 4-5 चमचे पाणी घ्यायचंय फक्त, टीस्पून, आणि अर्धा चमचा त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे, जास्त मीठ घालायचं नाहीये. तर आपलं आता इथे छान तेल गरम झालेले. तर एक कढईमध्ये हे बघा आपण एक चाळणी ठेवणार आहोत. थोडे आपण चाळणीमध्ये घातलेले आहेत आपले बटाट्याचा किस, आणि आपण तेलामध्ये चाळणी आपली ठेवलेली आहे. आणि गॅस आपला फुलच आहे. हे बघा, थोडा वेळ गेल्यानंतर आपले सर्व किस तो एकदम सुटा सुटा होऊन जातो. गॅस आपला कमी ठेवायचा नाहीये, गॅस फुलच ठेवायचा आहे. क्रिस्पी आपला हा चिवडा तयार होतो, आणि आपण स्टोअर करून ठेवू शकतो. तेव्हाही कुठल्याही उपवासाला आपण हा चिवडा खाऊ शकतो. खोबरं, शेंगदाणे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये जरी घेतले तरी सुद्धा इथे काही हरकत नाही. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही इथे कमी जास्त करू शकता. ड्रायफ्रूट पण तुम्ही यापेक्षा दुसरे याच्यामध्ये घालू शकता. मनुके याच्यामध्ये तुम्ही घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे, कारण उपवासाचा चिवडा आहे आपला, त्याच्यामुळे तुम्ही आवडीप्रमाणे इथे घालू शकता. हे बघा, एक 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 आपले हे टाकलं तेव्हा चिटकतात आणि नंतर असे सुटे होतात. ते छान व्यवस्थित आपल्याला चटका लागणार नाही ह्याची फक्त काळजी घ्यायची. हे बघा, हे व्यवस्थित आपले इथे झालेले आहे. फुल गॅसवरती एक
3 ते 4 मिनिटांमध्ये हे छान तयार होतात। आणि नंतर आपल्याला आता इथे बघा फक्त मिठाचं पाणी आपण घेतलेले अर्धा टीस्पून पेक्षाही कमी आहे। फक्त इथे पाणी टाकल्यानंतर काळजी घ्यायची आहे, पाणी टाकल्यानंतर खूप काळजी घ्यायची आहे, अंगावर उडणार नाही याचं ध्यान आपल्याला इथे ठेवायचं आहे। आणि पाणी आपल्याला जास्त प्रमाणात टाकायचं नाही, कारण आपल्या ह्याला पिवळा आपला खारट होऊ शकतो, त्यामुळे फक्त सांगितल्याप्रमाणेच आपण तिथे पाणी घ्यायचं आहे। आणि हे बघा पूर्ण बुडबुडे आपले कमी झाले, ह्याच्यापेक्षा जास्त आपल्याला कुरकुरीत करायचं नाही, कारण छान आपला तयार झालेला आहे। तर टिश्यू पेपरवर मी काढून घ्या एकीकडे। आता असेच ह्याच पद्धतीने मी हे सर्व इथे तळून घेणार आहे की एक सारख्या कलर वरती आपले हे तळले जातात। हे बघा एकदम छान आपल्याला हे तळू द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला मिठाचं पाणी इथे घ्यायचं आहे, घालायचं आहे। एकदम असं खळखळीतच आवाज येतो, आपल्याला लगेच कळतं की इथे तळून झालेलं आहे। 4 मिनिटं आपल्याला फक्त इथे लागतात। थोडंसं परत सांगितल्याप्रमाणे इथे पाणी घालायचं आहे मिठाचं। मिठाचं पाणी घातल्यानंतर फक्त काळजी घ्यायची आहे, आणि नंतर पाणी आपण तिथे टाकायचं आहे, अंगावर ते उडू शकतं। पूर्ण तेल घालून आणि आपण दुसरं परत इथे घालून आणि सर्व असे तळून घेणार आहे। दुसरं तुम्ही या पद्धतीने सुद्धा कढईमध्ये हे वेफर्स तळून घेऊ शकता, जर चाळणीत तळायचे नसेल तर। एलर पोटॅटोज जो आपण किसून घेतले होते, तर ते आता आपले इथे शेवटचे मी इथे कढईमध्ये टाकलेले आहे, तर हे तळून झालेले आहे। आपला बटाट्याचा किस तळून झालेला आहे। कढई आता आपली इथे गरमच आहे तेल आपलं, तर इथे आपल्याला आता आपलं बाकीचं साहित्य इथे तळून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला गॅस थोडा मिडियम ठेवायचा आहे, कारण पटकन आपले शेंगदाणे खोबरं वगैरे जळू शकतं। मिक्स करत आपल्याला हे व्यवस्थित न जळू देता आपल्याला हे तळून घ्यायचे। हे चाळणीमध्येच आपण तळलेले जास्त बेटर, कारण पटकन काढता येतात। आणि कढईत टाकले तर ते एखादा मागे राहून जातो, एखाद दोन पटकन सर्व आपल्या झाऱ्यामध्ये येत नाही, त्यामुळे एखादा दोन परतू शकतो पटकन कढईमध्ये, कारण तयार झालेले शेंगदाणे हे चाळणीमध्ये असतील तर असे पटकन आपल्याला वरती करता येतात आणि बाजूला काढून घेता येतात। शेंगदाणे आपले इथे खमंग तळून निघालेले आहेत, तडतडलेले आहेत। यापेक्षा जास्त आपल्याला त्यांना भाजायचं नाहीये, नाही तर मग ते थोडेसे कडसर लागतात। खोबरं घालून घ्यायचे। खोबरं आपलं व्यवस्थित आहे बघा तळून झालेलं आहे। आपल्याला इथे आता कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे, आणि मिरची तुम्ही इथे घालू शकता। आमच्याकडे लहान बाळ ही खाणार आहे, त्यामुळे मी इथे मिरची घालणार नाहीये। आपलं सर्व साहित्य इथे आता तळून झालेले, फक्त आपलं आता राहिलेले आहेत काजू बदाम, तर तेही फक्त आपल्याला अगदी वरती तेलात टाकायचे आणि काढून घ्यायचे, बुडवायचे आहे चाळण्याने। हे बघा गॅस आता इथे मी बंद केलेला आहे, कारण आपलं तेल गरम आहे, आणि एवढं तेल गरम याच्यातच आपले काजू बदाम होणार आहे। आपल्याला फार जास्त त्यांना लाल करायचं नाही। हे बघा इथे सर्व साहित्य आपलं तळून झालेलं आहे। आपण मिठाचं पाणी टाकून आणि आपले हे छान आपलं कढईमध्ये तर आपण तळून घेतलेले, तर आता इथे आपल्याला पिठी साखर आपल्याला इथे घालायची आहे थोडीशी, 1 टीस्पून, छोटा 1 टीस्पून पिठी साखर घालायची, आणि आपल्याला हे छान मिक्स करायचंय। तुम्हाला जर आवडत असेल तुम्ही अजून 1 टीस्पून इथे घालू शकता। हे आपल्याला आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे। इथे आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे। आता हे मी थंड झालेलं आहे, हाताने थोडंसं मिक्स करून घेते। एकदम नरम अजिबात पडत नाही, एकदम कुरकुरीत खुसखुशीत लागणार हा
उपवासाचं हे आपलं फरसाण इथे तयार झालेलं आहे. आणि बघा, थोडेसे आपले बटाटे काही फार जास्त नव्हते, तर तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पण हे करून घेऊ शकता. हे बघा, आपला उपवासाचा चिवडा तयार झालेला आहे, टिकाऊ आणि स्वादिष्ट. आपला आजचा उपवासाचा चिवडा आपला तयार झालेला आहे. चवीला छान आहे, टिकाऊ आहे, नरम न पडणारा आपला हा चिवडा तयार झालेला आहे. तळलेला जरूर आहे, पण थोड्याफार प्रमाणामध्ये आपण नक्कीच खाऊ शकतो. तर हा पदार्थ आजचा कसा झालेला आहे, आजचा चिवडा कसा झालेला आहे, नक्की कमेंट करून सांगा. आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलवरती ग्रीन ज्यूसची, त्यानंतर गाजर ज्यूस, बीट ज्यूस, त्यानंतर दुधी ज्यूस अशा आम्ही व्हिडिओ टाकत असतो. शॉर्ट आहे ती, नक्की बघा. जे वेट लॉस करत आहेत त्यांच्यासाठी त्या व्हिडिओ शॉर्ट खूप हेल्पफुल ठरणार आहे, नक्की बघा. आणि त्याचा फायदा आम्ही सध्या घेत आहोत, तुम्हीही घ्या. आणि याआधी आम्ही ग्रीन ज्यूस पिऊन भरपूर सारं वजन कमी केलेलं आहे. जेव्हा जेव्हा आमचं वजन थोडंफार जास्त होतं त्यावेळेला आमचा तो अगदी नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचा खूप चांगला सोर्स आहे. तर ती व्हिडिओ नक्की बघा. भेटूया परत असंच एका छानसा रेसिपीवर. तोपर्यंत बाय. तुम्ही माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि तुम्ही मला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर सुद्धा फॉलो करू शकता. त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. आणि माझ्या चॅनलवरती बरेच प्रकारच्या रेसिपीज मी दिलेल्या आहे, त्याची प्लेलिस्ट मी चॅनलवरती दिलेली आहे. त्या प्लेलिस्टची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तर होम कुक रंजना चॅनलला जरूर भेट द्या.